दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच आहेत, नाना पटोलेंचं वक्तव्य। सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला शरद पवार जातील, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। किती दिवस झाले ब्लॅक बॉक्सची माहितीच दिली गेली नाहीये। दादांचा फोन सापडला, ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार? सुप्रिया सुळेंचा सवाल। दादांच्या अपघात प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे, सुळेंची मागणी। बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रचाराला उद्यापासून सुरुवात। कन्हेरीच्या मारुती मंदिरासमोर सुनेत्रा पवार यांची उद्या सभा असणार। कन्हेरीच्या मारुती मंदिरासमोर सभा घेण्याची पवार कुटुंबाची 60 वर्षांची परंपरा। कार्यकर्त्यांच्या आग्रहासह जाहीर सभा घेण्याचं निश्चित। प्रचाराचं कोणतंही आमंत्रण आलेलं नाही, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। निवडणूक बिनविरोध व्हावी अशा आमच्या शुभेच्छा होत्या। सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला जाण्यासंदर्भात सुळेंची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवार यांच्या प्रचार शुभारंभाच्या पोस्टरवरती शरद पवारांचाही फोटो। बारामती पोटनिवडणुकीच्या पोस्टरवरती पवारांचा फोटो। पोस्टरवरून काही वेळातच फोटो हटवला। काही दिवसांपूर्वीच फोटोवरून पवार यांनी घेतला होता आक्षेप। करुणा मुंडे यांनी बारामतीची निवडणूक लढवल्यास काय होणार हे सर्वांना माहिती आहे। कुणी आपल्याला विचारतं का हे बघण्यासाठी काही लोक असं करत असतात। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची करुणा मुंडे यांच्यावर खोचक टीका। भाजप प्रवेशानंतर घाटगेंनी माझं कौतुक केलं, टोकाच्या विरोधानंतर देखील त्यांनी मोठ्या मनानं कौतुक केलं। मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। संजय मंडलिक यांनाही पुन्हा सोबत येण्याचं मुश्रीफ यांच्याकडून आवाहन। पंढरपुरात एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पूर्वी नाराजी नाट्य। भगीरथ भालके यांची तीर्थक्षेत्र आघाडीत पडलीये उभी फूट। उद्या शिंदेंच्या उपस्थितीमध्ये भगीरथ भालके शिवसेनेत पक्षप्रवेश करणार। भालकेंच्या तीर्थक्षेत्र आघाडीचे सदस्य प्रवेश करणार नसल्याची माहिती समोर। तीर्थक्षेत्र आघाडीचे काही नगरसेवक अद्यापही भालकेंवर नाराज असल्याच्या चर्चा। वारकरी संप्रदायासारख्या चळवळीत देखील प्रतिगामी लोकांची घुसखोरी, शरद पवारांचं वक्तव्य। वारकरी संप्रदायात 60% लोकांच्या मांडणीमुळे धर्मांध शक्तींना बळ मिळत असल्याची पवारांची प्रतिक्रिया। म्हणून आता आम्ही यादी काढायला सुरुवात केली आहे, शरद पवार यांचं वारकरी संप्रदायावर भाष्य। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या।